जय तू हिंदू राष्ट्र जय तू हिंदू राष्ट्र पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय नमस्कार, मी शरद माळी. तुम्ही बघत आहात राष्ट्रहित न्यूज. आज मी कोल्हापूरमध्ये उंचगाव ह्या गावामध्ये आहे. समस्त हिंदूप्रेमी इथं जमा झाले आहेत. सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे हे पदाधिकारी आहेत. हे आता गोव्यासाठी रवाना होणार आहेत. गोव्यामध्ये वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव होणार आहे. त्या महोत्सवासाठी ही तयारी करून चाललेले आहेत. आज त्यांच्यामध्ये मोठा उत्साह दिसतोय. त्यांना नेमकं काय सांगायचं आपण बघूया. तुम्ही गोवा येथे चाललेला आहात, तुम्हाला काय सांगायचं तुम्ही बोला. गोव्यामध्ये हिंदू जनजागरण समिती सनातनच्या वतीनं वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव गेले 12 वर्ष तिथं होतो आहे आणि कोल्हापूरमधून आम्ही बरेच हिंदुत्वनिष्ठ प्रमुख पदाधिकारी आम्ही जातो. ह्या वर्षी आम्ही चाललेलो आहे आणि देशामध्ये हिंदूंची काय स्थिती आहे तिथं ते प्रत्येकजण आपापल्या प्रत्येक राज्यातून आलेलं असतं, काही परदेशातून असतात. हिंदूंची स्थिती काय आहे आणि हिंदूंच्या ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे हिंदू राष्ट्रासाठी ते मार्गदर्शन करतात. त्या शिबिराचा आम्ही लाभ घेऊन येणाऱ्या काळामध्ये जे काही ॲक्टिव्हिटीज जे काही प्रयत्न करायचे ते कोल्हापूरमधून करणार आणि आज आम्ही कोल्हापूरमधून 62 हिंदुत्वनिष्ठ आम्ही गोव्यासाठी रवाना होत आहे. ओके, निश्चित. दादा, तुम्हाला काय सांगायचं याच्याबद्दल बोला. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार, जय हिंद. आपला जगामध्ये फक्त हा सनातन हिंदू धर्म एक असा आहे की जो वसुदैव कुटुंबकम या संकल्पनेला मानतो आहे. बाकी कुठलाही धर्म सर्व धर्मसमभाव किंवा विश्वबंधुत्वाची शिकवण देत नाही. आपला प्राचीन धर्म हा सनातन धर्म जो आहे तो आपला विश्वबंधुत्वाची आणि वसुदैव कुटुंबकम ही जी संकल्पना आहे तीच संकल्पना आता आपण मध्यंतरच्या काळात ज्या इंग्रजांच्या आणि परकीय आक्रमणांच्यात हे झालं तर आता परत एकदा हिंदू राष्ट्र स्थापन व्हावं ही श्रींची इच्छा आहे. जसं छत्रपतींनी जी प्रतिज्ञा घेतलेली की हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा होती म्हणून झालं, तर आता हे एकदा हिंदू राष्ट्र होणार आहे आणि ही खरोखरच आता श्रींची इच्छा आहे. त्यासाठी सनातन प्रभात आणि सनातन संस्था हे गेली 12 वर्ष सतत प्रयत्न करत आहेत आणि हे 12वं अधिवेशन राष्ट्रीय अधिवेशन आहे. तर त्या अधिवेशनात सर्व भारतभर आणि विश्वातले हिंदुत्ववादी सगळे एकत्र येऊन विचारमंथन करून हा एक वैचारिक महाकुंभच आहे. तर त्या महाकुंभामधून आम्ही निश्चितच यावेळेला अमृत घेऊन येऊ. त्यासाठी कोल्हापुरातले आम्ही सगळे 62पेक्षा जास्त लोक तेवढे सगळे आम्ही पदाधिकारी जात आहोत आणि आपल्या सर्वांना आपण यूट्यूबवरती बघावं हे आमच्या साधारण शिवानंदजींनी सांगितले तसं चॅनलवर आपण पण सहभागी व्हावं. धन्यवाद. जय श्रीराम. निश्चितच छत्रपती शिवरायांची जशी हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा होती, तसंच अगदी आपला हा देश हिंदवी स्वराज्य असला पाहिजे, हा हिंदू राष्ट्र असला पाहिजे अशी यांची सर्वांची भावना आहेत. इथं आपल्यासोबत ज्येष्ठ जो आहेत पवळकर साहेब आहेत, त्यांनाच काय म्हणायचं आपण जाणून घ्या. जय श्रीराम. आज हिंदू राष्ट्र अधिवेशन जे गोव्याला आहे त्या गोव्याला हिंदू राष्ट्र अधिवेशनासाठी कोल्हापुरातून जवळजवळ 62 हिंदुत्वनिष्ठ चाललेले आहेत आणि संपूर्ण भारतात जो हिंदुत्वावरती अन्याय चाललेला आहे किंवा जे लव जिहाद असेल किंवा वक्फ बोर्डाचे जे विषय असतील असे विषय प्रामुख्याने आपल्याला तिथे शिकायचे आहेत किंवा त्याच्यावरती जे मंथन होईल त्या मंथनाचा लाभ संपूर्ण समाजाला होईल ह्या पद्धतीनं आपण तिथून जे घेऊन यायचं आहे ते तिथलं आणि ते आपण समाजात जे वक्फ बोर्ड असेल लव जिहाद असेल किंवा कुठला जिहाद परत हो आणि तर ह्या जिहादाचे जे प्रश्न चाललेले आहेत मोठ्या प्रमाणात ते सोडवायसाठी तिथं आपल्याला शिक्षण मिळेल. त्या शिक्षणाचा फायदा आपण समाजासाठी करणार आहोत आणि यासाठी तुम्ही सर्वांनी यूट्यूबवर ते बघावं आणि आम्ही परत आल्यानंतर जे मार्गदर्शन आम्हाला मिळेल ते मार्गदर्शन सर्वांना सांगायचा प्रयत्न करू. निश्चितच गोवा येथे वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव होणार आहे. या महोत्सवामध्ये अनेक जण महोत्सवामध्ये सर्व देशातील काही बाहेरच्या देशातून सुद्धा सर्व हिंदुत्वनिष्ठ येणार आहेत. तिथं आल्यानंतर मंथन होणार आहे. खरोखरच हिंदूंची परिस्थिती काय आहे हे आपणा सर्वांना तिथं जाणून घ्यायला मिळणार आहे आणि त्यानंतर जे काही मंथन होणार आहे त्या मंथन आल्यानंतर त्या पद्धतीनं इथं देवा देशा धर्मासाठी राष्ट्रासाठी हे कार्य करणार आहेत. असे सर्व इथं हिंदुत्वनिष्ठ आलेले आहेत. आज ते गोव्यासाठी रवाना होणार आहेत. ही खरं तर सर्व हिंदुत्ववाद्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्र. कॅमेरामॅन दीपक सोबत मी शरद माळी, राष्ट्रहित न्यूज, कोल्हापूर. जय हिंद.